परंतु वास्तविक परिस्थिती अशी आहे भाऊ की जेव्हा WCLच्या ट्रका त्या रस्त्यावरून धावते त्यावेळेस त्या विना टार्पोलिन ते ट्रक जात असते, त्यावरून जो कोळसा खाली पडतो आणि त्या ट्रकच्या चाकाखाली येतो तेव्हा त्याचा चुरा होऊन अक्षरशः रस्त्याच्या दोन्ही बाजूला 500 मीटर इकडं आणि 500 मीटर तिकडं असे धुळीचे कण शेतामध्ये जातात. शेतामध्ये गेल्यानंतर मी काही आपल्याला आता निवेदन दिलं, त्यामध्ये छायाचित्र दिलेले आहे. त्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की बा त्या पानावर जेव्हा त्या धुळीचे कण होते तेव्हा त्यांचा प्रकाश संश्लेषण होत नाही, त्यामुळे झाडाची वाढ होत नाही, फळधारणा येत नाही आणि बोनस म्हणजे बाकी ते झाड कुठल्याही उपयोगाचं राहत नाही. काही झाडं सुटले त्यांना फळधारणा आल्या तर जेव्हा ते कापूस फुटतो तेव्हा तो धूळ उडून तो अतिशय काळा होतो. काळा झाल्यानंतर तो आपल्याला वेचता सुद्धा येत नाही, मजूर सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. इकडून तिकडून आपण तो वेचला आणि मार्केटमध्ये विकायला नेला तर त्याचा भाव सुद्धा मिळत नाही. एकदम याची प्रतवा काळा कुट्टा कापूस असल्यामुळे मार्केटवाले सुद्धा त्यांना वापस करून देतो. आजच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती कोलगाव ते जे काही खांदा, शिरपूर, चारगाव, आबाई फाटा, वेळाबाई आणि शिंदोला इकडच्या ज्या परिसरात आहे ती परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि इथे छायाचित्र जोडलेले आहे. साहेबांना मला एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा त्यांनी ते रिपोर्ट बाकी नेली होती तेव्हा आम्ही सगळेजण सोबत होतो. त्यावेळेस कृषी विभाग, महसूल विभाग आणि यांनी ते नमुने नेले हो. त्यांनी नमुने नेल्यानंतर ते जमिनीच्या खालचे नेले, परंतु ते धूळ जे आहे ते जमिनीच्या खालपर्यंत जाणार नाही, ती जमिनीच्या वरती राहते, पानावर राहते, फुलावर राहते. म्हणून त्यांना माझी भाऊ आपणास विनंती आहे की बा जेव्हा केव्हा हा WCLच्या मार्फत सर्वे होईल तर किमान आपल्या हे नुकसान भरपाई मिळेल आपल्याला, तेव्हा रस्त्याच्या दोनही बाजूच्या 500 मीटर दूर असलेल्या कास्तकारांपर्यंत तो नुकसान भरपाई देण्यात यावी. आधीच आपला जिल्हा एवढा याच्यात आहे आणि ज्या WCLच्या मागच्या 4 वर्षामध्ये माझ्या खांदा गावाचा विचार जर केला गेला तर माझ्या खांदा गावामध्ये पहिलं 4 ते 5 वर्षापूर्वी एकही कॅन्सरचा पेशंट नव्हता किंवा किडनी फेलचा पेशंट नव्हता. पण मागच्या 4 वर्षामध्ये गावामध्ये 3 कॅन्सरचे पेशंट झाले आहे आणि 2 किडनी फेलचे पेशंट झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये खूप बेकार परिस्थिती त्या गावची झालेली आहे. WCLने मधामध्ये त्यांच्या मार्फत एक आरोग्य शिबिर सुद्धा लावलं होतं. जेव्हा विजयभाऊ फिदुरकर, भूतकुलवार साहेब यांच्या नेतृत्वात जेव्हा आपण ते आंदोलन केलं खांदा फाट्यावर, त्यामध्ये WCLने आम्हाला आश्वासन दिले होते की दर 3 महिन्यांनी आपण त्या ठिकाणी आरोग्य शिबिर लावू बा. परंतु तसं फक्त एकदा 15 दिवसानंतर झालं, त्यानंतर कुठल्याही WCLने त्या ठिकाणी आरोग्य शिबिर लावलेलं नाही. तो माणसावरच नाही तर ते गवत जेव्हा बैल सुद्धा चारा खाते भाऊ तेव्हा सुद्धा त्या बैलावर सुद्धा, जनावरांवर सुद्धा अतिशय वाईट परिणाम येऊन राहिलेले आहे. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे की कास्तकारांना आपल्या माध्यमातून न्याय मिळावा. तसेच जे 2 किडनी स्टोनचे पेशंट आहेत, एक मृत्युमुखी पावला आहे, त्याचे 2 मुलं आहेत, वडील पण मरण पावले आणि आई पण आता 2 महिन्यापूर्वी मरण पावली. त्यांना सुद्धा WCL कडून काही भरपाई जर देता येत असेल, कारण एक मुलगा आणि एक मुलगी आहे फक्त आता, ते सुद्धा आपल्या मार्फत व्हावं. आणि दुसरी जे पेशंट आता स्वप्नील कोंगरेची पत्नी आहे ती नागपूरला एम्स मध्ये ऍडमिट आहे. तिला हप्त्याला भाऊ जवळपास 30 ते 40,000 रुपयाचं एक इंजेक्शन लावावं लागते. परिस्थिती खूप बेकार आहे. मी यापूर्वी तहसीलदार साहेबांना म्हटलं होतं की त्यांना जर कुठले दारिद्र्य रेषेखालचं हे जर भेटत असेल राशन कार्ड तर उपलब्ध करून द्या म्हटलं होतं. साहेब ते हो सकारात्मक आहे, परंतु जेवढ्या लवकर जर भाऊ आपल्या माध्यमातून जर त्या पेशंटला सुद्धा काही करता आलं तर बघा, कारण यानंतर सुद्धा अशा WCLच्या या चुकीच्या धोरणामुळे अनंत जीव जाणार आहे, अनेक जीव जाणार आहे. भाऊ ते जीव वाचले पाहिजे एवढी कडकडीची विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि मी थांबतो. असून 100% जमीन राष्ट्रीय उत्पादनासाठी आमची निलजाईची वेकोनीने उत्पादनासाठी हस्तांतरित केली. गावाचं पण पुनर्वसन केलं, परंतु त्या गावाला मूलभूत सुविधापासून वंचित ठेवल्या जातो. आजही 2006 मध्ये पुनर्वसन झालं माझ्या गावचं आणि आज 2026 आहे आणि माझ्या गावाला जो मुख्य जोडणारा रस्ता आहे तो आजही कच्चा खडीकरणाचा आहे. किती शोकांतिक आहे आपल्यासाठी. माननीय जिल्हाधिकारी साहेब, आपणास निवेदन आहे की जे खनिज विकास निधी येते हे खनिज विकास निधी प्रकल्प बाधित गावांनाच जायला पाहिजे, कारण खनिज निधी हा आमच्या जमिनी गेल्या म्हणून आम्हाला तो अधिकाराचा आमच्या हक्काचा आहे, म्हणून तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि 100% पूर्णतः आमच्या प्रकल्प बाधित गावांचा विकास झाला पाहिजे. आज माझ्या गावची परिस्थिती अशी आहे की माझं गाव हे खदानपासून फक्त 600 ते 700 मीटरवर आहे. आज सायंकाळच्या टाइमला जर ब्लास्टिंग झाली
तर त्या ब्लास्टिंगचे आजपर्यंत हादरे गेले नाही. परंतु आता ते जसं जसं त्यांचं काम वाढत जाते तसं ते माझ्या गावाजवळ आलेलं आहे. 600 ते 700 मीटरवर आहे. आणि आज ब्लास्टिंगचे हादरे एवढे होतात की घरांना, माझ्या घरांना आजपर्यंत बिल्डिंग म्हणजे भेगा गेल्या नव्हत्या, आज भेगा गेलेल्या आहे. माझ्या गावची अंगणवाडी पूर्णतः नवीन अंगणवाडी पडण्याच्या कंडिशन मध्ये आहे, कारण हे निवड ब्लास्टिंगमुळे. आणि तिथल्या संबंधित अधिकाऱ्याकडे आम्ही गेलो, निवेदन दिले, तर ते सांगतात सायंटिफिक कारण सांगतात आणि ते आम्हाला समजत नाही. वैज्ञानिक कारण सांगतात आणि ते आम्हाला समजत नाही. आणि त्यांचे ब्लास्टिंग रोजही त्याच पद्धतीचे चालू आहे. निवेदन देऊन, त्यांना बोलून प्रत्यक्षात त्यांची ब्लास्टिंग तशीच चालू आहे. आणि हे दगडूशेठ प्रशासन अरेरावीपणाने आपले कामं करतात. आज माझ्या गावची मशानभूमी शोकांतिका आहे की त्यांचं एवढं नियोजन असते. मग नियोजन असते तर कुठलेही कामं आपले सरकारी म्हणा किंवा शासकीय, आपण जर एक वस्तू मोलकडीत असतो तर त्याची पूर्व तयारी करत असतो. माझी मशानभूमी त्यांनी पूर्ण कटिंग मध्ये घेतलेली आहे आणि मशानभूमी माझ्या गावला आज नाही. ही शोकांतिका आहे. अध्यक्ष महोदय, मी आपणास विनंती करताय इथून की हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन जास्तीत जास्त गांभीर्याने सोडवण्याचा प्रयत्न करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.